काहीच आकडे घातलेलं नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही पावसामुळे हाहाकार झालेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला माहिती आहे की 5-6 दिवस रेड अलर्ट सांगितलेला आहे. रेड अलर्ट सांगितलेला आहे. त्या सगळ्यातनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये. आता खूप झाला पाऊस. आता सगळीकडं शेतकऱ्यांना त्यांची जी काही राहिलेली पिकं किंवा गेलेली पिकं ह्याच्याबद्दल मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला करायच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो. बरोबर आहे. परवा दिवशी आपल्याला आठवत असेल, अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी भेटून पत्र दिलेलं होतं आमच्या तिघांच्या सहीचं आणि त्याच वेळेस पंतप्रधानांना भेटण्याचं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं जे काही आता परिस्थिती निसर्गात कोपला आणि ही परिस्थिती निर्माण झाली ते सावरण्याच्या करता राज्य सरकार तर कटिबद्ध आहे, परंतु त्याच्यात केंद्र सरकारकडनं देखील चांगल्या पद्धतीने मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नक्की देखील. दादा, विरोधक सातत्यानं म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करा आणि दादा कर्जमाफी करा.